तर आपण थेट जाणार आहोत दिल्लीला, कारण अभिजित दिपके हे आता दाखल झालेले आहेत। अभिजित दिपके हे विमानतळावर काही वेळापूर्वीच दाखल झालेले होते आणि त्यानंतर विमानतळाच्या बाहेर ते येत आहेत। तर दिल्लीमधून ही थेट दृश्य आपण पाहतोय। जंतर मंतरवर आज आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे आणि कॉकरोच जनता पार्टीचं हे पहिलं जन आंदोलन आज दिल्लीमध्ये होणार आहे। मात्र या जन आंदोलनाला परवानगी मिळणार का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। अभिजित दिपके यांचं विमानतळावर आगमन झालेलं आहे। विमानतळावरून ते आता पोलीस स्टेशनमध्ये जाणार आहेत आणि तिथे रीतसर ते परवानगी मागणार आहेत। मात्र आजच आंदोलन असल्यानं आज लगेचच ती परवानगी मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॉकरोच जनता पार्टीचं हे पहिलं मोठं आंदोलन असणार आहे। आपण पाहतोय आपल्या फ्रेम मध्ये वेद प्रकाश पांडे आपल्याला माहिती देतात त्या फ्रेमच्या आपण ही दृश्य आपण पाहतोय। अभिजित दिपके हे विमानतळावरून बाहेर येतानाची दृश्य आहेत। त्यांच्या हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक आहे आणि हे पुस्तक सगळ्यांना दाखवत ते विमानतळावरून बाहेर येत आहेत। तर अभिजित दिपके आता पोलीस स्टेशनच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत आणि त्यानंतर आंदोलनाला परवानगी मिळाल्यास ते जंतर मंतरवर जातील। जंतर मंतरवर सगळ्या कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा देणाऱ्यांनी एकत्रित जमावं असं आवाहन त्यांनी यापूर्वीच केलेलं आहे। अभिजित दिपके हे या मोहिमेनंतर ही मोहीम सुरू केल्यानंतर पहिल्यांदाच भारतात दाखल झालेले आहेत। दिल्ली विमानतळावर ते दाखल झाल्यानंतर आपण ही दृश्य पाहतोय। अभिजित दिपके विमानतळाच्या बाहेर पडले। जिथे कॉकरोच जनता पार्टी या त्यांनी सोशल मीडियावर सुरू केलेल्या एका आंदोलनाच्या चळवळीचं प्रत्यक्ष निदर्शनांसाठी म्हणून आजचा दिवस ठरवलेला होता धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधामध्ये। आणि आता आपण पाहतोय की या ठिकाणी दिल्लीच्या विमानतळावर टर्मिनल 3 वरती इथून आता अभिजित दिपकेला घेऊन हे सगळे गेलेत। काही आपण पाहू शकतो की काही 2 समर्थक इथे अभिजित दिपकेचे आलेले संघर्ष करेगा, मांग मानी जाएगी आपकी। यहाँ पे कर रहे मांग मानी जाएगी भैया, मांग तो मानी जाए। हमारे क्रांतिकारी योद्धा चंद्रशेखर आजाद जी, भगत सिंह। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.